काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं. खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, पाथर्डी येथील भगवान इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अर्थात बर्ड च्या वतीनं UPSC परीक्षेत यश संपादन करणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील भूमिपुत्रांचा सत्कार समारंभ आणि मनोगतांचा मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाचं आयोजन शहरातील अष्टवाडा येथील चौंडेश्वरी मंगल कार्यालयात करण्यात आलं होतं. याप्रसंगी आमदार मोनिका राजळे, केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट प्रताप ढाकणे, श्री तिलोक जैन ज्ञानप्रसारक मंडळाचे सचिव सतीश गुगळे यांच्या हस्ते UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेले विनायक नरवडे, सुहास गाडे आणि राकेश अकोलकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बर्डचे नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, डॉक्टर दीपक देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले विनायक नरवडे, सुहास गाडे आणि राकेश अकोलकर यांनीही देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. 2,000 ते 4,000 शब्द मी स्वतः लिहून काढले, त्यांचं वेळोवेळी वाचन केलं. नंतर मग आपोआप माझ्या त्या व्होकॅब्युलरीमध्ये ते जमा झाले आणि त्यावर पण मी संभाषण कौशल्य त्यामधून निर्माण करू शकलो. तर ह्या अशा प्रत्येक पातळीवर नवीन नवीन कौशल्य आत्मसात करू शकलो. याच्यामधून एकच की कंटिन्युअस लर्निंग ॲबिलिटी तुमच्याकडे पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात जा, जर तुमची सतत शिकण्याची वृत्ती असेल तर ती तुम्हाला यशापर्यंत नक्कीच घेऊन जाते. नंतर अजून एक सांगायचं, 2-4 गोष्टी सांगतो फक्त, बाकीच्यांनी सगळं सांगितलेलंच आहे. इंटेलेक्च्युअल शार्पनेस पाहिजे, म्हणजे ॲटलिस्ट UPSCमध्ये येताना जो तुम्ही स्वतः टेस्ट केला पाहिजे. अचानक तुम्ही आत्तापर्यंत 50-60% मार्क पडत होते आणि आपल्याला UPSC पार करायची, तर हे आपल्या क्षमता आणि आपल्याला जे ध्येय अचीव करायचं आहे यामध्ये जो गॅप आहे तो ज्याला कळाला ना तोच तो पार करू शकतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण कुठे आहे आणि आपल्याला ते पार करण्यासाठी काय लागणार आहे, ते करण्याची आपली तयारी आहे का, तिथपर्यंत जाण्यासाठी जो वेळ लागणार तो आपण देऊ शकतो का, आपल्याकडे रिसोर्सेस आहेत का, या सगळ्यांची आखणी करूनच आपण जे ते ध्येय ठरवावं आणि ते मिळवावं. कधी कधी स्टेप बाय स्टेप गेलेलं पण चांगलं असतं. दुसरी गोष्ट आहे की मेंटल टफनेस, म्हणजे टेम्परामेंट तुमची खूप जास्त पाहिजे. कितीही संघर्षपूर्ण स्थिती असेल, अडचणी असतील तरीसुद्धा मला जे मिळवायचं ते मी मिळवणारच, ही जी स्वतःची दृढ निश्चय आहे हा जो स्वतःचा, तर तो खूप चांगला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय स्पिरिच्युअलिटी कामं येते, मोठ्या मोठ्या लोकांचे जीवनचरित्र असतात ते कामं येतात. आपली संगत तशी पाहिजे, त्यांच्याकडून आपल्याला मनोबळ मिळतं. अगर किसी चीज को तुम दिल से चाहो तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश करती है. म्हणजे त्यावेळेस ते सुरू झालं बेसिकली की एक IAS ऑफिसर, एक मुलगा ज्याने कधीच IAS ऑफिसर बघितला नाही त्याला भेटायला एक IAS ऑफिसर US मध्ये येतोय आणि सदैवाने ते डिस्कशन इतके छान झाले की त्यावेळेस म्हणजे जी इंटरेस्ट होता IAS मध्ये तो खूपच वाढला. आंग्रे हे नाव सगळ्यांनीच ऐकलेलं असतं. तर पहिल्या दिवशी त्यांचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यात त्यांचं हे होतं की त्यांना इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारलेला की विश्वास तुम इस दुनिया में किस लिए आए हो. तर त्यांनी उत्तर दिलेलं, मैं इस दुनिया में संघर्ष करने के लिए आया हूं, आई हॅव कम हिअर टू स्ट्रगल. मग त्यावेळेस असं वाटलं की स्ट्रगल करायचं आहे ना तर मग बेस्ट साठी करायचं आहे. मग स्ट्रगल सेकंड बेस्ट साठी नाही करायचं आहे, स्ट्रगल करायचं आहे तर IAS साठी करायचं आहे आणि तो अभ्यास आपण इमिडिएटली सुरू केला पाहिजे. मग जास्त वेळ टाइमपास न करता आता आपल्याकडे कसं होतं की UPSC करायचंय किंवा MPSC करायचंय म्हटलं तर पुण्यात जायचं, UPSC करायचंय म्हटलं तर दिल्लीत जायचं, असं स्टिरियोटाईप, असं फॅड निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळं कोणी म्हटलं UPSC करायचंय की चला दिल्लीला ऍडमिशन जाऊन कोचिंग क्लासेसमध्ये घेतात, तिथं ओल्ड राजेंद्र नगरमध्ये राहतात. पण मला काय तसे प्रिव्हिलेजेस नव्हते. मला काय असं त्यावेळेस, कारण की मी US मध्ये होतो, माझ्यावरती लोन होतं, माझा जॉब चालू होता आणि मला ते लोन फेडायचं होतं. मग जॉब तर करावा लागणार होता मला, पण मग आता तो किती दिवस करायचा आहे आणि त्यासोबत अभ्यास करायचा आहे की नाही. तर ज्या दिवशी ठरवलं UPSC करायचं आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी इंटरनेटवरनं काही बुक्स डाउनलोड केल्या. एका मित्राला कॉल केला, इथेच बसलेला आहे तो अभिजित म्हणून, त्याला कॉल केला की UPSC करायचा विचार करतोय, काही पुस्तकं हवी आहेत कुरिअर. त्याने इमिडिएटली दुसऱ्या दिवशी कुरिअर केली, 8 दिवसात ती पुस्तकं आली आणि जे काही इंटरनेटवरनं मटेरियल गोळा केलेलं तर अभ्यास सुरू केला.
आज आपल्या पाथर्डीकरांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे की हे 3 त्रिमूर्ती आपल्या तालुक्यातून सिलेक्ट झाले. मला आठवतं की 13 वर्षापूर्वी आपण या उपक्रमाची सुरुवात केली. खेडले परवानांसारखं गाव आहे छोटं देवास तालुक्यातलं, तिथला एक विद्यार्थी शुक्राचार्य जाधव हा फर्स्ट टाइम IAS झाला. त्याला मी इन्व्हाइट केलं की हेतू हाच की मुलांना प्रेरणा मिळावी आणि मुलांनी त्यांच्यापासून घ्यावं की आपण UPSCची परीक्षा द्यावी. आपण बघतो की बरेचसे मुलं UPSCकडे वळतात, UPSCकडे फार कमी जण जातात. तेव्हापासून ही परंपरा खंडित चालू आहे. मागच्या वर्षी फक्त करोना काळामुळे एक्झाम नव्हती, त्यामुळे ते कार्यक्रम घेता नाही आला. तर दरवर्षी आपण बघायचं की एकच विद्यार्थी, एखादा अर्धा दुसरा विद्यार्थी UPSC मध्ये जिल्ह्यातून पास होतात. एक वर्ष असं होतं की जिल्ह्यातून एकही विद्यार्थी पास झाला नाही. भरत आंधळेंना नाशिकहून आम्हाला बोलावं लागलं कार्यक्रमासाठी, परंतु आज या जिल्ह्यातून 8 विद्यार्थी UPSC मध्ये पास झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रातून 100हून अधिक विद्यार्थी की जो पर्सेंटेज आहे ते आता वाढतच चाललेले आहे आणि आपल्याला UPSC परीक्षेमध्ये यश मिळत चाललेले आहे. त्याच्यामागे ती बरेचसे अवेअरनेस निर्माण झालेले आहे. अनेक मुलं UPSCची परीक्षा देऊ राहिले आणि दुसरा मुद्दा असा की आपलेच तालुक्यातील महेश भागवतासारखे अधिकारी, डॉक्टर आनंद पाटील, निळकंठ आव्हाड जे नगरचे आहेत, ज्यांचं पूर्वी सिलेक्शन IPS साठी झालं, नंतर IAS मिळालं त्यांना, ते या विद्यार्थ्यांसाठी मॉक इंटरव्ह्यू वगैरे घेत असतात आणि त्यांचं मार्गदर्शन करत असतात. अशा रीतीने हे विद्यार्थी अधिक संख्येने UPSC मध्ये पास होत आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी पाथर्डी तालुक्याचे आमदार मोनिकाताई राजळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. माननीय प्रतापराव ढाकणे, चेअरमन केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, यांचे मी स्वागत करतो. आम्हाला वेळोवेळी मदत करणारे सतीश शेठ भुगळे हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहे, त्यांचे स्वागत करतो. त्याचबरोबर सर्व पत्रकार मंडळाने आपणही उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं सर्वांचं पुनश्च स्वागत. या विद्यार्थ्यांना बोलवण्यामागचा हेतू हाच की त्यांचे जे विचार असतात, त्यांनी जे स्ट्रगल केलं असतं या परीक्षेसाठी, हे वेगवेगळ्या डायव्हर्स फील्डमधून आलेले असतात, त्यांचे अनुभव वेगळे असतात, ते शेअर करणं आपल्यासाठी अत्यंत मोलाचंच होतं. मला आठवतं की आपण जे काही व्याख्यान ऐकतो त्यापैकी मला आवर्जून उल्लेख करावा लागला शीतल उकलेंचं की ते सर्वात मी ऐकलेलं बेस्ट स्पीच होतं आतापर्यंत. जर एकच स्वप्न जर 10-10 लाख जण दरवर्षी पाहत असतील आणि जागा जर 700, 700, 800 असतील तर ते स्वप्न किती वास्तव आहे ते स्वप्न याचा पण विचार करायला हवा. कारण बरेच जण ह्या बाजूला जेव्हा मंचावर येतात तर त्यातून शक्यतो प्रेरणा घेणं चांगली गोष्ट आहे, पण हे वास्तव बरेच जण सांगत नाही. तर माझं मी कर्तव्य समजतो, माझी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी समजतो की ते मी सांगितलं पाहिजे. जेव्हा रिझल्ट लागतो जसं विनायकने सांगितलं, आम्ही मॉक इंटरव्ह्यूज, मला वाटतं यूट्यूबवर खूप व्हिडिओज चालतात. बऱ्याच जणांना वाटतं की ते ॲक्च्युअली UPSCचे इंटरव्ह्यू आहेत. नाही, UPSCचे इंटरव्ह्यू त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कधीच बाहेर येत नाही, ते क्लासेसचे इंटरव्ह्यूज आहेत आणि मॉक इंटरव्ह्यूसाठी एक अनुभव भेटावा म्हणून आम्ही शक्यतो जात असतो क्लासेसला. आणि नंतर मग कसं होतं, जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा न्यूजपेपर्समध्ये असे नाव येतात की आमच्या क्लासेसचा हा रिझल्ट लागला आणि गावाकडच्या पालकांना असं वाटतं की ह्या क्लासमधून हा विद्यार्थी झाला, समजा विनायक ह्या XYZ क्लासमधून झाला, तर त्यांना वाटतं की माझा पण पाल्य त्या क्लासमध्ये जाऊन हे यश प्राप्त करू शकतो. तर हे वास्तव मला वाटतं सांगायला हवं. क्लासेसची आवश्यकता पडू शकते ते फार तर मला वाटतं एक मार्ग दाखवण्यासाठी एक UPSCची तयारी आवाका खूप जास्त आहे. UPSC म्हणा किंवा MPSCची म्हणा, आवाका खूप जास्त आहे. तर तो काय वाचायचं काय नाही वाचायचं हे महत्त्वाचं आहे. जिल्ह्यात 7 जणांनी या परीक्षेत यश मिळवलं. त्यात पाथर्डी तालुक्यातील 3घांचा समावेश असल्यानं आपला तालुका दुष्काळग्रस्त आहे असे म्हणता येणार नाही, असे आमदार मोनिका राजळे म्हणाल्या. तर 3घांच्या यशानं आपला तालुका दुष्काळग्रस्त नसून बुद्धिवंत असल्याचं सिद्ध झालंय, असं ॲडव्होकेट प्रताप ढाकणे म्हणाले. की आपल्या तालुक्याची एक वेगळी होती, ऊसतोडणी कामगारांचा तालुका, दुष्काळी तालुका, कायम संघर्ष करणारा तालुका, कायम पाण्याची कमतरता, आणि कुठंतरी ही हळूहळू ओळख कमी होत असताना आज पाथर्ड्याचा एक वेगळा नावलौकिक आज आपण सर्वजण अनुभवतोय, बघतोय. आणि म्हणून प्रशासकीय सेवेमध्ये खूप मोठं यश या तिघांनी मिळवलं. जवळपास 30 ते 35 जण महाराष्ट्रातून या UPSCच्या परीक्षेमध्ये पास झाले. त्यातील आपल्या नगर जिल्ह्यातील मला वाटतं 5 विद्यार्थी 7 ते 8 विद्यार्थी यांनी मोठं यश मिळालं.
आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या पातळीतील या तिघांनी खूप मोठं यश मिळवलं ही आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पूर्वी जेव्हा UPSC, MPSC किंवा प्रशासकीय सेवेचा आपण विचार करायचो त्यावेळेस मराठी माणूस असेल किंवा मराठी कुटुंबातील असेल या प्रशासकीय सेवेत किंवा एखाद्या उद्योग व्यवसायात धाडसाने जाईल की नाही अशी परिस्थिती असायची. म्हणजे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, शिक्षकाचा मुलगा शिक्षक, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर, जे आपल्या घराण्यामध्ये किंवा आपले वडील आपल्या घरातील जे काही उद्योग व्यवसाय किंवा नोकरी व्यवसाय करायचे तेच पुढची पिढी करायची अशी परिस्थिती काही काळापुरती होती. परंतु आज पालकही सजग झालेले आहेत. आपल्या पाल्याचे आवडीनिवडी असतील, त्याचं करिअर असेल, त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी खूप लक्ष आजचे पालक या ठिकाणी देत आहेत. पातळी सातत्याने आपण म्हणतो ताई आणि आपली उभी महाराष्ट्रात आजही वेळ की दुष्काळग्रस्त आता अभिमानानं सांगावं लागेल की आम्ही दुष्काळग्रस्त नाही, बुद्धिग्रस्त तालुक्यातले कार्यकर्ते आपण बुद्धिग्रस्त हा आमच्या तालुक्याचा नवीन. मला आठवलं मी मगाशी बोललो खाजगीमध्ये बसल्यावरती 1989 साली आदरणीय डॉक्टर साहेब खासदार असताना मी वगैरे विद्यार्थी होता दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनला थांबलो होतो त्यांच्यासोबत. आणि ज्ञानेश्वर मुळे जे महाराष्ट्रातले प्रथम IRS ऑफिसर आहेत, हां फॉरेन सर्व्हिस, तर आता नुकतेच मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी परराष्ट्र सचिव म्हणून या देशातले परराष्ट्र सचिव म्हणून निवृत्त झाले. अत्यंत उज्ज्वल कारकीर्द त्यांच्या प्रशासकीय सेवेमध्ये गेली. कोल्हापूर जिल्ह्यातला मध्यमवर्गीयातलं घर आणि त्यातून डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे हे UPSCला सिलेक्ट झाले आणि आज देशाचा परराष्ट्र सचिव म्हणून निवृत्त झाले. त्याच्यामुळे एक महाराष्ट्रामध्ये दंतकंथा त्या काळात निर्माण झाली. विविध वृत्तपत्रात तर त्यांच्याबद्दल विपुल लिखाण केलं गेलं. आज त्या महाराष्ट्राचा जवळपास 30-35 मुलं असतील, मुली असतील, आज महाराष्ट्राच्या माध्यमातून UPSCमध्ये सिलेक्ट होत आहे. आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेमध्ये आपण इथंच थोडंसं मान खाली घालायचं. UPSCमध्ये उत्तर प्रदेश, बिहार म्हणजे नॉर्थ इंडियन मुलं ही जास्त सिलेक्ट होत असतात. आणि म्हणून महाराष्ट्राचा थोडंसं एक मान नाही म्हटलं तर त्या क्षेत्रामध्ये आपण कमी लेखलं गेलो. पण आज गेल्या 10 वर्षात विशेषतः पाहिलं तर महाराष्ट्रातले विद्यार्थी आज मोठ्या प्रमाणात केंद्रीय लोकसेवा आयोगातल्या माध्यमातून वृत्तीत पास होत आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचा गौरव वाढत आहे. IT परीक्षेत यश मिळवलेल्या श्रद्धा बोर्डेच्या पालकांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, सीताराम बोरुडे, हुमायून आतार, डॉक्टर भाऊसाहेब लांडे, डॉक्टर शिरीष जोशी, डॉक्टर विनय कुचेरिया, डॉक्टर सुहास उरणकर, डॉक्टर प्राचार्य दिलीप गोरे, राजेश काळे, किशोर परदेशी, रमेश हंडाळ, विजय पवार, पप्पू बोर्डे, बबलू सिरसाट आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर दीपक देशमुख तर सूत्रसंचालन डॉक्टर ऋषिकेश कुलकर्णी यांनी करून आभार डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी मानले. सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अमोल कांकर यांसह कॅमेरामन मुकुंद लोहिया, पाथर्डी.